पुण्यातील 2 तालुक्यामध्ये असलेल्या केडगाव आणि या केडगावातील गर्भलिंग निदान प्रकरण जे आहे ते सध्या समोर आले आहे। सध्या मी त्याच केडगावमध्ये आहे की जे 15,000 लोकवस्तीत असलेलं हे केडगाव आणि या केडगावामध्ये गर्भलिंग निदान जे प्रकरण आहे ते सध्या समोर आले आहे। याच गावामध्ये वास्तव करणारा अण्णासाहेब गिरी हा बोगस डॉक्टर आणि या डॉक्टरच्या माध्यमातून पोर्टेबल सोनोग्राफीच्या माध्यमातून ह्या अनेक महिलांची गर्भलिंग निदान करायचा आणि ज्या महिलेमध्ये समजा पुरुष किंवा महिला ह्या दोन्हीमधला कुठला गर्भ आहे हे तो तपासायचा आणि त्याच्यानंतर तो डॉक्टरकडे जी महिला आहे त्या महिलेला पाठवायचा आणि गर्भपात करायचा। खरं तर जवळपास 35,000 ते 50,000पर्यंत हे गर्भलिंग निदान जे आहे ते केलं जायचं। जवळपास या दौंडमध्ये 2 वर्षामध्ये 500पेक्षा जास्त गर्भपात झाले आहेत अशी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे। मात्र सध्या मी ज्या केडगावमध्ये आहे याच केडगावामध्ये हे जे प्रकरण आहे ते प्रकरण घडलेलं होतं। हा जो आरोपी आहे अण्णासाहेब गिरी याच केडगावमध्ये वास्तव करायचा, मात्र तो मूळचा या केडगावचा नाही असे इथले रहिवासी आहेत किंवा गावकरी आहेत ते सांगतात। खरं तर सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा सदस्य यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलंही उत्तर जे आहे ते देणं टाळलेलं आहे की सरपंच असतील किंवा उपसरपंच या संदर्भात कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाही। मात्र सध्या आपण त्याच केडगावच्या ग्रामपंचायतच्या समोर आहेत की ज्या गावामध्ये खरं तर या आरोपीला याच ठिकाणून पोलिसांनी अटक केली, जे सध्या याच गर्भलिंग निदान प्रकरणाने एकदा महाराष्ट्रभर खळबळ उडून दिलेली आहे की याच्यावरती खरं तर अधिकृत नसतानासुद्धा गर्भलिंग निदान हे प्रकरण समोर येणं आणि अशामधून गर्भपात पद्धतीनं मोठा झाल्याचा संशयसुद्धा डॉक्टर व्यक्त करत आहेत, पोलीस व्यक्त करत आहेत। पोलिसांनी आत्तापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे। आणखी काही डॉक्टरांची साखळी जी आहे याच्यामध्ये सामील असल्याचा सुद्धा संशय जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। मात्र सध्या एक चिंतेची बाब म्हणावी लागेल की महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशा बाबी समोर येणं आणि गर्भलिंग निदान प्रकरण जे आहे ते सध्या समोर येणं धक्कादायक मानलं जात आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, केडगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।